मनोज जरांगे शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेनं कूच करतात आणि दुसरीकडे मराठा समाजानं संयम बाळगावा, आंदोलन करू नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। मराठा आरक्षणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत अशी ग्वाही इकडे मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। चर्चेमध्ये आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा चक्क मेणाचा पुतळा उभारण्यात आलाय। कारल्यातल्या वॅक्स म्युझियममध्ये हा उभारण्यात आलेला जरांगे पाटलांचा मेणाचा पुतळा पाहण्यासाठी मोठी गर्दी होतीये। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या पुतळ्याची पाहणी केली। जरांगे लोणावळ्यामध्ये मुक्कामाला येणार आहेत। मराठ्यांसाठी न्याय मागायला मुंबईला चाललोय आणि माझ्या मागण्यांवर मी ठाम आहे, मागे हटणार नाही असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी झी 24 तासशी बोलताना केलं। नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा संमत करा असा पुनरुच्चार त्यांनी केला। मराठा सर्वेक्षणाला अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर आता कारवाई होणार आहे। पहिल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक शिक्षकांनी कामासाठी दांडी मारली आणि आज दुसऱ्या दिवशी दांडी मारल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत मनपाने दिलेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं 1800 कर्मचाऱ्यांची त्यासाठी नियुक्ती केली आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा सर्वेक्षण सुरू करण्यात आले। त्यासाठी 11,300 कर्मचाऱ्यांनी नियुक्ती केली आहे। मात्र सर्वेक्षणासाठीच्या ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येतात, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला बराच वेळ लागतोय आणि त्यामुळे हा सर्वे 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल का याबाबत शंका आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण सुरू आहे। मात्र इंटरनेट अभावी सर्वेक्षणामध्ये प्रचंड अडथळे निर्माण होतात। पुणे आणि परभणीमध्ये मराठा सर्वेक्षणामध्ये तांत्रिक अडचणी आल्यात आणि इंटरनेट अभावी सर्वेक्षणाची माहिती अपलोड करण्यात अडथळे येतात, त्यामुळे सर्वेक्षणासाठी विलंब होतोय। 183 प्रश्न आहेत।